श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 2025चा पितृपक्ष कधीपासून सुरू होत आहे? तर पितृपक्षाची सुरुवात 7 सप्टेंबर 2025 रोजी पौर्णिमापासूनच सुरू झालेली आहे. तर ती 31 सप्टेंबर 2025 रोजी सर्व पितृ अमावस्येला संपेल. या पंधरवड्यात पितरांचे स्मरण, तर्पण आणि श्राद्ध केले जाते. पितृपक्षात आपण काय करावे? तर आज आपण अविद्वा नवमी म्हणजेच आयुनवमी म्हणतात, ती 15/9/2025 रोजी करावी. सौभाग्यवती मृत झाल्यावर त्यांच्यासाठी भाद्रपद कृष्ण नवमी तिथीला अविद्वा नवमीचे श्राद्ध करतात. यालाच मातृनवमी असे म्हणतात. शास्त्रानुसार या दिवशी फक्त सुवासिनी स्त्रियांचे, अविधवा स्त्रियांचे श्राद्ध करावे असे सांगितले आहे. वडील यात जिवंत असेपर्यंत मुलगा नसेल तर पतीने अविधवा नवमीचे श्राद्ध करावे. श्राद्ध करणे शक्य नसेल तर भोजन घालतात. तिला सौभाग्य अलंकार देतात. 15/9/2025 या दिवशी अविधवा नवमी आहे. पितृपक्षात काय करावे? संपूर्ण पितृपक्षात मांसाहार, मदिरपान कधीही करू नये. या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा, पूर्वजनांचा अपमान करू नका. पितृदोष होऊ शकतो. कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नका. नवीन घर, जमीन, वाहने खरेदी करू नये. घर जुने असेल तर त्याची डागडुजीचे काम या काळात करू नये. या काळात दागिने, कपडे या वस्तू खरेदी करू नये. घरातील कोणतेही भाग अंधारात राहील याची काळजी घ्यावी. या काळात कोणतेही शुभ कार्य म्हणजेच मुंडन, गृहप्रवेश, लग्न असे कार्य करू नये. काही लोक पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करतात आणि परिधान करतात, ते देखील अशुभ मानले जाते. आपले कुळ, खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये. त्याचबरोबर आईचा आयुनवमी म्हणजेच मातृनवमीच्या दिवशी श्राद्ध करणे महत्त्वाचे आहे. या दिवशी स्त्री पितरांची आई, आजी, पणजी आणि विवाहित महिला, भगिनी इत्यादी श्राद्ध केले जाते. हे एक महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे, जे पितृपक्षात केले जाते आणि पितरांना संतुष्ट करते. आई नवमी श्राद्ध का करावे? पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे श्राद्ध केल्याने आई आणि कुटुंबातील स्त्री पितरांना तृप्त करतात येते, ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात. अमृत कार्यासाठी शास्त्रानुसार या तिथीला स्त्री पितरांसाठी श्राद्ध करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते मोक्ष प्राप्त करू शकतील आणि शांती मिळू शकतील. कुटुंबासाठी शुभ. आईच्या आत्म्याला शांती मिळाल्याने घरातील वातावरण सुधारते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना सुख समृद्धी प्राप्त होते. आयुनवमी श्राद्ध कसे करावे? तिथी आणि वेळ. श्राद्ध पक्षात नवमी तिथीला म्हणजेच आयुनवमीच्या दिवशी हे श्राद्ध केले जाते. विधी: ब्राह्मण किंवा जाणकार व्यक्तीच्या मदतीने पिठाचे पिंड तयार करणे व जल अर्पण करणे आणि त्यांना देणे. विधी संपूर्ण करणे. त्याचबरोबर दानधर्मामध्ये ब्राह्मण, गरजू आणि गोरगरिबांना दान, धर्म आणि दक्षिणाही द्यावी. त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये आपण जेवढी दानधर्म करू ते आपल्यासाठी खूप चांगले राहते. पितृपक्षात आपण काय करावे? तर पवित्र नदी स्नान, श्राद्ध, पिंडदान, ब्राह्मण व कावळ्याला अन्नदान, दानधर्म, कपडे, धान्य, तूप, काळे तीळ, गायत्री मंत्र जप, घरात स्वच्छता व दिवा लावणे. पितृपक्षात म्हणजेच काय? पितृदोष कसा ओळखायचा? आपले 3 पिढ्या आपले त्यामधील काही लोक नाहीत, त्यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करायच्या असतात. पितराचा आशीर्वाद प्राप्त करणे खूप गरजेचे आहे.
या पितृपक्षात चंद्रग्रहण व सूर्यग्रहण आलेले आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे की त्या दिवशी श्राद्ध करावे की नाही. 7 सप्टेंबर ग्रहण चालू होत आहे रात्री व 8 सप्टेंबरला संपत आहे. प्रथम श्राद्ध असेल तरी आपण करू शकता. त्याचबरोबर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.